नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं AK अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत की मुख्यमंत्री योजनादूत भरतीबाबत, की या भरतीमध्ये जवळपास 50,000 जागा निघालेल्या आहेत. या भरतीच्या जवळपास 50,000 जागा निघालेल्या आहेत. तर ही भरती नेमकी कशाची आहे, योजनादूत म्हणजे काय, या भरतीत पगार किती राहणार आहे, पात्रता नेमकी काय आहे, कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत, कामं काय राहतील व निवड प्रक्रिया कशी आहे, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही या यूट्यूब चॅनल AK अकॅडमीवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूवाला बेल आयकॉन का बटन क्लिक करा, कारण तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या व गव्हर्नमेंट जॉबच्या माहिती सर्व अगोदर मिळण्याकरिता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत हा GR निघालेला आहे. तर हा GR नेमका कशाचा आहे, तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनाबाबत हा GR निघालेला आहे. तर या GRचं नेमकं म्हणणं काय आहे, तर आपल्याला पहिल्या परीक्षेत दिसणार आहे. तर यात लिहिलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोचविण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 50,000ची भरती महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे योजनादूत या नावाने. तर याचं काम काय राहणार आहे, तर महाराष्ट्र सरकारचे शासनाचा निर्णय काय आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करणे व त्याच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्याच्या सहाय्यक करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासनाच्या निर्णयात मान्यता देण्यात येत आहे. तर या कार्यक्रमाची पुढील उद्दिष्टे आहेत. तर उद्दिष्टे काय आहे की मुख्यमंत्री योजनादूत हे आहे की जे महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना निघणार आहेत, ज्या GR निघणार आहेत, ह्या सर्व लोकांपर्यंत पोचवण्याचं काम इथं या योजनादूतांना राहणार आहे. तर या कार्यक्रमाची ठळक रूपरेखा पाहणार आहोत आपण. तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालक आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. म्हणजे प्रशासनाला मदत करण्याकरिता हे योजनादूत नेमण्यात येणार आहेत. या योजनादूतांचं काम राहणार आहे की जे शासनाचे निर्णय राहणार आहेत हे सर्व सामान्य लोकांना सांगण्याचं व त्यांना समजून सांगण्याचं काम राहणार आहे. तर ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतसाठी एक व शहरी भागात 50,000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, ज्या गावात ग्रामपंचायत असेल तिथे एक योजनादूत राहणार आहे आणि शहरी भागात जिथं 50,000 लोकांपेक्षा जास्त असेल तिथं एक योजनादूत राहणार आहे. असे एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्यांना सॅलरी केवढी भेटणार आहे, तर बघा, तर मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे व प्रवास खर्च व सर्व भत्ते समाविष्ट असतील. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला यामध्ये 10,000 रुपयामध्ये सर्व प्रवास खर्च व सर्व भत्ते यामध्ये समाविष्ट राहणार आहे. याच्या अगोदर तुम्हाला अतिरिक्त पैसे मिळणार नाहीत. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतांसोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यास येणार नाही. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जवळपास या योजनादूत पदावर 6 महिने राहणार आहे. 6 महिन्याच्या अगोदर राहणार नाही. इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की हा करार वाढवण्यात येणार नाही. तर आपण बघू की मुख्यमंत्री योजनादूत निवडणुकीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत. तर वयोमर्यादा, जो योजनादूत भरतीसाठी फॉर्म भरणार आहे त्याची वयोमर्यादा 18 ते 35 वयोवर्षापर्यंत राहणार आहे. शैक्षणिक
आणता तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर म्हणजे त्याला जो ग्रॅज्युएशन पाहिजे. संगणकाचं आवश्यक ज्ञान पाहिजे म्हणजे MSc झालेली असावी. उमेदवाराकडे अध्यापक मोबाईल असणे आवश्यक आहे. तर ही नॉर्मल गोष्ट आहे. मोबाईल तर आता सर्वांकडे आहे. उमेदवार हा महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. म्हणजे तुमचे आधार कार्ड हे बँकेला लिंक असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला माहीत नसेल की आपले आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही त्यावर एक व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर मला कळवा. मी त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. योजनातून निवडीसाठी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रे. तर याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र पाहिजेत तर हे बघूया. तर विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज म्हणजे याच्यासाठी एक ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्याच्यासाठी आधार कार्ड लागेल, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट लागेल, अधिवास प्रमाणपत्र लागेल, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे स्वतःचंच अकाउंट पाहिजे, पासपोर्ट साईज फोटो व एक हमीपत्र देण्यात येणार आहे ते लागेल. तर एवढे कागदपत्र लागणार आहेत. तर नेमणूक प्रक्रिया कशी आहे तर हे बघूया. तर उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. सदर अर्जाची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास योजना व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करण्यात येईल व त्यानंतर प्रत्येकी उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. म्हणजे मित्रांनो, मी सांगितलेलं आहे अशा प्रकारे तुमची निवडणूक प्रक्रिया होणार आहे व त्याच्यावर कोणतीही जो 6 महिन्याचा करार आहे तो कुठल्याही प्रमाणे वाढवण्यात येणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. तर आणि मित्रांनो, 6वा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. आपण अप्लाय करण्यापूर्वी हा पॉईंट एक वेळा जरूर पाहावे. तर यामध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही जे काम करणार ते तुम्हाला गव्हर्नमेंटचा माणूस म्हणून समजणार नाहीत. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. सबब हा नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेची नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. म्हणजे तुमचं जेव्हा करार होईल तेव्हा तुम्हाला पुढे चालून कोण्याही याच्याबाबत गव्हर्नमेंटचा फायदा होणार नाही असं त्या हमीपत्रात लिहिलेलं असणार आहे. इथं स्पष्ट असं लिहिलेलं आहे. तर निवड झालेल्या योजनादूतांना करवायची कामे तर मी जे तुम्हाला सांगितलेली होती तेच आहे. किंवा तुम्ही एक वेळा हा तपशील पुरा डबल एक वेळा वाचून घेऊ शकता. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ते तुम्ही पूर्ण ऐकू शकता. तर आपण पूर्ण वाचलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर जे महत्त्वाचे पॉईंट आहेत मी तुम्हाला ते वाचून दाखवले. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपला चॅनल AK अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि बाजूवाला बेल आयकनचं बटन क्लिक करा. कारण तुम्हाला अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन यायला हवेत. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.